नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे। कृष्ण भगवंताचं यमुना नदीसोबत कसं लग्न झालं, यमुना नदी ही कोण होती आणि कशाबद्दल लग्न केलं, कशाबद्दल तपश्चर्या केली होती हिनं। तर यमुना नदी ही असणारी सूर्यपुत्र, सूर्याची मुलगी आहे। शनिदेवाची ही बहीण आहे, यमाची ही बहीण आहे। आणि मग हिनं कृष्ण भगवान अवतार घेणार आहेत यमुनेमध्ये, कुठं तर गोकुळात। आणि मग त्यांनी माझ्या ठिकाणी खेळायला येणार आहेत यमुनेच्या काठीवर। माझ्या तिथं खेळ मांडते, मी पवित्र होईन त्या ठिकाणी, म्हणून त्यांना आनंद होईल पाहून। मला सगळे सहगोपाळासह गायी सोबत येतील, दररोज माझ्या ठिकाणी काला करतील, खेळ खेळतील, ही तिला वाटलं। आणि आता अवतार घेणार तपश्चर्या केली तिने, तपश्चर्या करून तिथं अवतरित झाली। अशा प्रकारची यमुना नदी तिथं अवतरित झालेली आहे। मग झाल्यानंतर तिनं कृष्ण भगवंताचे 3 विवाह झाले। आनंदानं राहत असताना एके दिवशी पार्थ द्वारकेला आलेले होते हस्तिनापुराहून। आणि मग आल्यानंतर दोघजण मित्र तो आत्याचा मुलगा होता अर्जुन, आणि घेऊन यमुनेच्या काठी रथ घेऊन फिरायला निघाले। दोघजण फिरत असताना एक मुलगी तपश्चर्या करायला दिसली। ती कोण होती तर यमुना नदी होती, आणि कालिंदीचं रूप धारण केलेलं होतं कालिंदीच्या नावानं, आणि तपश्चर्या करून तिने दाखवलं। मग पार्थ, ती कोण पाहिली बसलेली दिसते तुला, कोण नाही, कुणाची मुलगी आहे, सुंदर मुलगी दिसू लागलेली आहे, तपश्चर्या करू लागलेली आहे, तू जा आणि तिचा शोध घे, असं कृष्ण भगवंतानी सांगितलं। पार्थ असणारे अर्जुन निघाले, आणि मग रथ वळवला त्या ठिकाणी, आणि जाऊन विचारलं, तू कोण आहेस, तू कोणाची कन्या आहेस, तू तप कशासाठी करतेस। त्यावेळेस सांगितलं, मी सूर्यपुत्री आहे, सूर्याची मुलगी आहे, कन्या आहे, आणि मी तपश्चर्या करते तर कृष्ण भगवान मला पती म्हणून मिळावेत, याच्यासाठी तपश्चर्या केली आहे, मी ह्याच्यासाठी अवतरित झालेले आहे, आणि त्यांनी माझा स्वीकार करावा। मग असणारं काय झालं तर कृष्ण भगवंताला निरोप सांगितला अर्जुनाने, आणि मग आले त्या ठिकाणी, घेऊन आले रथावर बसून यमुनेला घेऊन आले। सावळ्या कलरची होती, तिचा रंग असणारं पाणी सुद्धा सावळा आहे, काळ्या कलरचं आहे। आणि गंगेचं पाणी कसं आहे तर पांढरं आहे, यमुनेचं पाणी काळं आहे। आणि मग सावळ्या कलरची असणारी यमुना त्या ठिकाणी सुंदर असं स्वरूप धारण केलेलं, थाटामाटानं नगरीमध्ये नेलं, रथावर नेलं, थाटामाटासोबत लग्न झालं। कृष्ण भगवंताने तिच्यासोबत लग्न केले। असं कृष्ण भगवंताला 4 राण्या झाल्या त्या ठिकाणच्या, रुक्मिणी झाल्या, जांबुवंती झाली, सत्यभामा झाली, आणि 4थी असणारी ही कालिंदी त्या ठिकाणी झाली। अशा प्रकारे 4 असणाऱ्या 4 जी होत्या कृष्ण भगवंताच्या ही पत्न्या, सुंदर अशा स्वरूपाच्या, ह्याच्यासोबत सुंदर असं रम्यमान झाले, संसार करू लागले थाटामाटामध्ये। आता पुढे असणारं दररोज असणारं एक कथा तुम्हाला मी सांगणार आहे, आणि दररोज उद्याच्याला अजून एक लग्न होणार आहे। अशा प्रकारे